वेलकम स्टुडंट्स. आज आपण प्रिपोजिशन वरती अतिशय महत्त्वाची टेस्ट घेत आहोत. तर त्यामध्ये 10 प्रश्न आपण घेतलेले आहेत. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले हे जे 10 क्वेश्चन आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रिपोजिशनचा अभ्यास तुम्ही केलेला असेल, तर निश्चितपणे तुम्ही या 10 क्वेश्चनचा अभ्यास केलेला असेल, तर निश्चितपणे तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. त्याचं कारण असं आहे, की हे विविध स्पर्धा परीक्षेमधले असून हे चॅलेंजेबल क्वेश्चन आहेत. हे तुम्ही बघा. तर प्रिपोजिशन जे आहे ते प्रिपोजिशन कोणकोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, याची डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे येणारे क्वेश्चन असतात ते थोडे कन्फ्युजन करणारे असतात. तर आपला गोंधळ होतो. म्हणून सुरुवातीला आपण पहिले क्वेश्चन रीड करणं गरजेचं आहे. प्रश्न वाचून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ऑप्शनकडे जावं. मग ऑप्शनमध्ये आपल्याला जर अप्रोप्रिएट वाटत असेल, तरच आपण त्याचं अचूक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. परंतु अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांना मला असं वाटतं, की या प्रिपोजिशन वरती जे काही क्वेश्चन आलेले असेल किंवा येत असेल स्पर्धा परीक्षेमध्ये, त्याचं उत्तर देणं काही अशक्य नाही. फार सोपं आहे. फक्त तुम्ही ते प्रिपोजिशनचे नियम, कारण एक प्रिपोजिशनचे मीनिंग अनेक आहेत, लक्षात घ्या. आता आपण सिन्स बघितलं, फॉर बघितलं, अक्रॉस बघितलं, थ्रू बघितलं, विथ, टू, हे जे प्रिपोजिशन आहे, हे प्रिपोजिशन जनरली परीक्षेमध्ये रिपीट होताना दिसतात. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघितलं, तर सिन्स आणि फॉर याचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग झालेला आहे. काही ठिकाणी ॲट आहे, काही ठिकाणी सिन्स आहे, काही ठिकाणी फॉर्स आहे. आता आपण जर बघितलं, तर इनचा सुद्धा वापर, या प्रिपोजिशन इनचा सुद्धा वापर या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये झालेला आहे. मग ते प्रश्न आपण इथे आणलेले आहेत, घेतलेले आहेत. त्याचं कारण असं आहे, की हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, की प्रिपोजिशन वरती कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर मला असं वाटतं, की आता वेळ न घालवता आपण हे जे 10 क्वेश्चन आहे यावरती डिस्कस करूया, हे सोडून घेऊया. तर चला आता बघूया. तर पहिला प्रश्न बघा, हे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे. आपण प्रिपोजिशन वरती हे 10 क्वेश्चन घेत आहोत, लक्षात असू द्या. तर पहिला क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक विथ अन अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. आपल्याला येथे अप्रोप्रिएट प्रिपोजिशन इथे फिल करायचं आहे. हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी 2021 ला आलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न एकदा वाचून घ्या. वाचल्याच्या नंतर ऑप्शन बघा आणि त्यानंतर अचूक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न काय आहे बघा. आय हॅव इटन नथिंग दॅट डॅज येस्टरडे. आता इथे काय सांगितलेलं आहे? आय हॅव इटन नथिंग येस्टरडे, म्हणजे कालपासून मी काहीही खाल्लेलं नाही. तर इथे सुरुवातीलाच बघून घ्या, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. आपल्याला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन लिहायचं आहे. तसे प्रिपोजिशन तर येथे ऑप्शन मध्ये 4 दिलेले आहेत, राईट? ऑप्शन मध्ये किती दिलेले आहे प्रिपोजिशन? 4 दिलेले आहे. परंतु आपल्याला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन इथे फिलअप करायचं आहे. मग वाक्याचा अर्थ समजून घ्या. जेव्हा तुम्ही वाक्याचा अर्थ समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन इथे लिहिता येईल. तर वाक्याचा अर्थ काय आहे? आय हॅव इटन नथिंग येस्टरडे. मी कालपासून काही खाल्लेलं नाही. मग आता काल पासून, येथे पासून शब्दाचा उपयोग केलेला आहे. आता इथे फॉर जर बघितलं, तर फॉर फॉर हे ड्युरेशन दाखवतो, म्हणून हे फॉरचा उपयोग इथे होणार नाही. तर इथे पासून म्हणजे सिन्स हे अप्रोप्रिएट आन्सर आहे. ऑन म्हणजे वर किंवा स्पर्श करणारी गोष्ट येथे नाही. हिल तर नाहीच नाही. इन शॉर्ट मध्ये आपल्याला या प्रश्नाचं जे आन्सर आहे, याचं जे ऑप्शन आहे ते आहे बी. मग करेक्ट ऑप्शन आपल्याला सांगितलेलं आहे फिलअप करायचं, तर ते आहे बी. मग आन्सर, मग उत्तर कसं असेल? आय हॅव इटन नथिंग सिन्स येस्टरडे, हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर आता दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन, स्वित्झर्लंड लाईज डॅश डॅश फ्रान्स, जर्मनी आणि इटाली. आता तसं बघितलं तर इथे आपल्याला बिटवीन, अमंग, बिसाइड, बिसाइड्स असे पर्याय दिलेले आहेत. आता येथे स्वित्झर्लंड आणि इतर देश दिलेले बघा, फ्रान्स, जर्मनी, इटली, राईट? तर हे 3 देश दिलेले आहे आणि इथे स्वित्झर्लंड दिलेलं, म्हणजे स्वित्झर्लंड या 3 देशामध्ये आहे. म्हणजे येथे बिटवीन किंवा अमंगचा उपयोग होऊ शकतो, असं आपण येथे जनरली गृहीत धरलेलं आहे. परंतु आता तुम्हाला माहिती आहे, बिटवीन म्हणजे 2 वस्तूमध्ये किंवा 2 व्यक्तीमध्ये बिटवीनचा उपयोग केला जातो आणि अमंग अनेकामध्ये उपयोग केला जातो. मग आता याची जी तुलना आहे बघा, आता कंपॅरिझन कशी, स्वित्झर्लंड येथे
डॅश आहे आणि इकडे फ्रान्स, जर्मनी आणि इटली आहे. मग हे अनेक आहे, राईट. परंतु तुलना कोणाबरोबर आहे तर स्वित्झर्लंड बरोबर आहे. मग आता येथे आमंग जर म्हणेल तर अनेकामध्ये आहे, तर अनेकामध्ये नाही, तर स्वित्झर्लंड आणि येथे फ्रान्स, जर्मनी आणि इटली म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आहे. दोघांच्या मध्ये आपल्याला तुलना करायची आहे इथे. म्हणजे लाईज स्वित्झर्लंड लाईज कुठे बसलेला आहे? फ्रान्स, जर्मनी आणि इटली कंबाईन ग्रुप बी 2018 ला हा प्रश्न आलेला आहे. अतिशय सोपा आहे. येथे गोंधळून टाकणारा प्रश्न आलेला आहे. आपण कन्फ्युजन करतो. आपल्याला असं वाटतं का आता इथे आमंग असावं, परंतु आमंग हे अनेकाच्या मध्ये, राईट. अनेकाच्या मध्ये आपण आमंगचा उपयोग करतो. हे दोहोच्या मध्ये आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये कसं, तर ही स्वित्झर्लंड एक सेपरेट कंट्री आहे आणि येथे आता आपण बिटवीनचा उपयोग करणार आहोत. त्याचं कारण असं आहे, ह्या तिन्ही जरी इकडे कंट्री दिसत असेल, देश दिसत असेल, तरी ह्याच्या मध्ये असल्यामुळे येथे स्वित्झर्लंडच्या नंतर आपल्याला अमंगचा उपयोग न करता बिटवीनचा उपयोग करायचा आहे. बिटवीन या प्रिपोजिशनचा उपयोग इथे होणार आहे. म्हणून बिटवीन इज अ करेक्ट ऑप्शन. अमंग इथे होऊ शकत नाही, बिसाइड नाही आणि बिसाइड्स सुद्धा नाही. म्हणजे च्या शिवाय किंवा च्या बाजूला असा याचा अर्थ होत नाही. तर स्वित्झर्लंड लाईज बिटवीन फ्रान्स, जर्मनी आणि इटली. तर अशा प्रकारचं क्वेश्चन स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितच आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या प्रश्नाकडे लक्ष असू द्या. याचं कारण असं आहे की बरेचसे विद्यार्थी अचूक असं उत्तर देणारच नाही. बरेच विद्यार्थी येथे आमंगचा उपयोग करतील, लक्षात घ्या. कारण इथे फ्रान्स, जर्मनी, इटली हे 3 देश दिसत असल्यामुळे आपण इथे अनेक आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तुलना फक्त दोघांमध्ये आहे, स्वित्झर्लंड आणि यामध्ये, राईट. आणि इथे वसलेले आहे, राईट, लाईज झालेले आहे स्वित्झर्लंड. म्हणून येथे बिटवीन या प्रिपोजिशनचा उपयोग होणार आहे, राईट. मग करेक्ट ऑप्शन काय आहे आपला आता? बिटवीन आहे, राईट. तर बिटवीन करेक्ट ऑप्शन आहे, लक्षात असू द्या. तर अशा प्रकारे हा 2 नंबरचा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की इथे कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर आता तिसरा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन काय आहे? राईट द करेक्ट प्रिपोजिशन इन द ब्लँक स्पेस. आता इथे ब्लँक स्पेस दिलेले आहे आणि आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन चा उपयोग करायचा आहे. हा प्रश्न सुद्धा कंबाईन ग्रुप सी 2018 ला आलेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती असेल. येथे काय विचारलेलं आहे, तर करेक्ट प्रिपोजिशन फिलअप करायचं आहे. तर प्रश्न वाचून घ्या. हरी इज इन्फेरियर डॅश राम इन इंटेलिजन्स. म्हणजे हरी आणि रामची इथे कंपॅरिझन केलेली आहे, तुलना केलेली आहे. मग तुलना करताना आपण कंपॅरिझन करताना आपण द्यानचा वापर करतो, राईट. टूचा सुद्धा वापर करतो. मग आता इथं द्यानचा वापर होतो का? तर तुम्हाला नियम माहिती आहे. जर वाक्यामध्ये इन्फिरियर असेल, सुपिरियर असेल, राईट, इन्फिरियर, सुपिरियर, इंटेरियर जर असेल, तर आपण तिथे द्यानच्या ऐवजी टूचा वापर करतो. हे नियम आपल्याला माहिती आहे. आपण डिग्री मध्ये हे नियम आलेले होते, तर हे नियम आलेले आहे. आता येथे आपल्याला प्रिपोजिशन बघायचं आहे. प्रिपोजिशन येते द्यान तर येणार नाही, लक्षात घ्या. प्रिपोजिशन येते टू ही, कारण टू हे प्रिपोजिशन आहे. द्यान हे प्रिपोजिशन नाही. द्यान हे तुलनात्मक आहे, कंपॅरिझन करण्यासाठी आहे. मग आता ह्या वाक्याचा अर्थ हरी इज इन्फिरियर टू राम इन इंटेलिजन्स. मग येथे कोणत्या प्रिपोजिशनचा उपयोग होणार आहे किंवा करेक्ट प्रिपोजिशन कोणतं वापरावं लागणार आहे, तर टू. आता इथे द्यान हे कंपॅरिझन साठी आहे म्हणून हे नाही. टू इज द करेक्ट ऑप्शन. फ्रॉम नाही. फ्रॉम हे टाइमासाठी, टाइम किंवा पासून वगैरे, तर येथे याचा मीनिंग नाही. अपोजिट किंवा अगेन्स्ट, अगेन्स्ट, AGAINST, अगेन्स्ट, अपोजिट किंवा अगेन्स्ट. तर थोडक्यामध्ये हेही सुद्धा नाही. तर करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे टू. म्हणजे इन्फिरियर असो, सुपिरियर असो, इंटेरियर असो, याची जर वाक्यामध्ये जर आलेलं असेल तर ते त्याची तुलना करताना टू या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. मग वाक्य कसं आहे? हरी इज इन्फिरियर टू राम. हरी इज इन्फिरियर दॅन राम होणार नाही, लक्षात घ्या. तर इन्फिरियर टू राम होणार. म्हणून येथे टू इज द करेक्ट ऑप्शन अँड दॅट इज द बी. मग आता या वाक्याचं जे उत्तर आहे, करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे बी. तर अशा प्रकारे हा 3 नंबरचा क्वेश्चन आपण इथे सोडवलेला आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. 4 नंबरचा प्रश्न बघा. दे हॅव ओपन्ड अन ऑफिस डॅश डॅश 28 लेस रोड. आता इथे
डिरेक्शन दाखवलेलं आहे, लोकेशन दाखवलेली आहे. रोड म्हणजे काय, लोकेशन आहे. लक्षात आलं ना? मग आता हा प्रश्न कोणत्या परीक्षेला आलेला आहे ते बघूया. कंबाईन ग्रुप सी 2018 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, वाचून घ्या. दे हॅव ओपन्ड अन ऑफिस डॅश डॅश 20 लेस रोड. त्यांनी 28 लेस रोडला ऑफिस उघडलेलं आहे. अशा या वाक्याचा मराठीत अर्थ आहे. आणि आपल्याला इथे आता प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे. तर इथे आता एक्झॅक्ट लोकेशन आहे म्हणून आपल्याला इथे एक्झॅक्ट लोकेशनचं प्रिपोजिशन हवं आहे. आता आपण ऑनचा जर उपयोग बघितला तर ऑन नाही. ऑन एखादी कंटिन्युअस साठी ऑन, द रेडिओ इज ऑन अशा, किंवा एखादं बुक इज ऑन द टेबल, काही स्पर्श करणारी गोष्ट असेल तर तेव्हा आपण ऑनचा उपयोग करतो, किंवा डेटच्या अगोदर किंवा इयरच्या अगोदर, राईट, किंवा मंथच्या अगोदर आपण काय वापर करतो, किंवा डेच्या अगोदर आपण ऑनचा वापर करतो. म्हणजे इथे डे किंवा डेट इथे नाहीये म्हणे ऑनचा उपयोग इथे होणार नाही. ऑन या प्रिपोजिशनचा वापर इथे होणार नाही. इनचा वापर जनरली, इन म्हणजे काय, शहराच्या अगोदर इनचा वापर करतात, किंवा इन ड्युरेशनच्या, ड्युरेशन दाखवायचं असेल, कालखंड दाखवायचा असेल तर इनचा आपण उपयोग करतो. म्हणजे ऑन नाही, इन नाही, नन ऑफ द अबो नाही. तर थोडक्यामध्ये ऍट हे एक्झॅक्ट लोकेशन दाखवत आहे, ठिकाण दाखवत आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ए. मग उत्तर आपलं ऍट आहे. तर बघा, दे हॅव ओपन्ड अन ऑफिस ऍट 28 लेस रोड. तर दिस इज द करेक्ट ऑप्शन. ए इज द करेक्ट ऑप्शन, राईट. आता या वाक्याचा अर्थ समजून घेतला तुम्ही, बरोबर आहे. येथे रोड 28 लेस रोड वरती त्यांनी काय केलेलं आहे, ऑफिस उघडलेलं आहे. म्हणजे इथे एक्झॅक्ट लोकेशन असल्यामुळे आपल्याला येथे ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे. ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग आपण करू शकत नाही, कारण ऑन ही काही स्पर्श करणारी गोष्ट नाही, किंवा एखादं कंटिन्युअस नाही, कंटिन्युटी या वाक्यामध्ये नाही. इन हे शहराच्या अगोदर किंवा कालखंड दाखवण्यासाठी आहे, म्हणजे हे सुद्धा इथे अप्रोप्रिएट नाही. तर थोडक्यामध्ये ऍट इज द करेक्ट ऑप्शन, हे नाही. थोडक्यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 5 नंबरचा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पेअर्स ऑफ प्रिपोजिशन. यामध्ये पेअर ऑफ प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे, म्हणजे प्रिपोजिशनची जोडी जी आहे त्याचा उपयोग येथे करायचा आहे. टॅक्स असिस्टंट 2017 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या. यामध्ये 2 ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे, पेअर ऑफ प्रिपोजिशन वापरायचा आहे. तर प्रश्न असा आहे, जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅश अलाहाबाद डॅश यूपी. आता यूपी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एखादं मोठं शहर असेल, एखादं छोटं शहर असेल, तर आपण नियम बघितलेला आहे प्रिपोजिशन बघताना. मोठ्या शहराच्या अगोदर आपण इन लावतो, छोट्या शहराच्या अगोदर आपण ऍट वापरतो, बरोबर आहे. आता या वाक्यामध्ये तुम्ही बघा, अलाहाबाद आणि यूपी मध्ये तुलना करू शकता, मोठं कोणतं शहर आहे, राईट. तर थोडक्यामध्ये जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न. आता येथे प्रिपोजिशन बघा, पहिले ऑप्शन शोधा. आता पहिला ऑप्शन आहे ऍट, इन. दुसरा ऑप्शन आहे इन, ऍट. तिसरा ऑप्शन आहे इन आणि फ्रॉम. आणि चौथा ऑप्शन काय आहे, इन आहे, बरोबर आहे. मग आता या वाक्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट प्रिपोजिशनची जोडी लिहायची आहे. तर तुम्ही बघा, जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न अलाहाबाद आणि यूपी. यूपी हे मोठं शहर आहे, अलाहाबाद छोटं आहे, राईट. म्हणून मोठ्या शहराला आपण काय वापरणार आता, आणि छोट्या शहराला काय वापरणार. तर अलाहाबाद छोटा असल्यामुळे ऍट वापरणार, आणि मोठं असल्यामुळे इन वापरणार, म्हणजे छोटं आणि मोठं, राईट. तर येथे आपल्याला ऍट आणि इन या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे, आणि हे येथे करेक्ट आहे. इन आणि ऍट नाही. इन आपण इनचा उपयोग केला असता जर यूपी अगोदर असेल आणि अलाहाबाद नंतर असेल, तर आपण इन आणि ऍटचा उपयोग करू शकलो असतो या प्रिपोजिशनचा. परंतु येथे हे अप्रोप्रिएट नाही. त्यानंतर येथे इन मोठं शहर असेल आणि फ्रॉम, ही तुलना बसत नाही. फ्रॉम हे प्रिपोजिशन इथे लागू होत नाही. आणि इन दोन्ही मोठे शहर नाहीये, म्हणून इथे डी सुद्धा ऑप्शन इथे अप्रोप्रिएट नाही. तर थोडक्यामध्ये आता करेक्ट या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल किंवा पाहिजे असेल तर ते आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज ए, ऍट अँड इन, राईट. तर ही पेअर ऑफ प्रिपोजिशनची जोडी या 5व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर, कोणता प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न ऍट अलाहाबाद इन यूपी. दिस इज द करेक्ट ऑप्शन ए.
त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. येथे सुद्धा आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन लिहायचं आहे. टॅक्स असिस्टंट 2017ला हा प्रश्न आलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे आणि प्रत्येकाला हा येऊ शकतो, समजू शकता तुम्ही, कारण मी शिकवताना प्रिपोजिशन शिकवताना तुम्हाला सांगितलेलं आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. टॅक्स असिस्टंट 2017ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न वाचून घ्या. ही हॅज बीन इन हॉस्पिटल डॅश डॅश लास्ट इयर. मागच्या वर्षापासून ती हॉस्पिटलमध्ये आहे. आता पासून, राईट, तर इथे पासून सांगितलेलं आहे. मग आता इथे इनचा उपयोग इथे नाही, राईट. फॉर हे आपल्याला करेक्ट ड्युरेशन पाहिजे, करेक्ट ड्युरेशन, राईट. तर एक्झॅक्ट टायमिंग पाहिजे आपल्याला. इथे एक्झॅक्ट कालखंड दाखवण्यात आलेला नाही. लास्ट इयर सांगितलेलं, फक्त मागच्या वर्षीपासून. मग मागच्या वर्षीची डेट सांगितलेली नाही, इयर सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण इथे फॉरचा उपयोग करू शकत नाही. तर येथे सिन्स इज अप्रोप्रिएट आहे आणि हा फ्रॉम येथे वापरू शकत नाही. फ्रॉम म्हणजे इट इंडिकेट द टाइम 9 to 10, 9 to 11. दोन टायमिंग दाखवण्यासाठी, टोकाचं टायमिंग दाखवण्यासाठी आपल्याला फ्रॉमचा उपयोग करायचा आहे, किंवा फ्रॉम डिझीज, फ्रॉम डाईट, लाईक दॅट. तर येथे ते अप्रोप्रिएट नाही. म्हणजे या वाक्यामध्ये परफेक्ट टेन्स दाखवलेला आहे आणि वाक्यामध्ये लास्ट इयरचा उल्लेख आहे. सी हॅज बीन इन हॉस्पिटल डॅश डॅश लास्ट इयर. ती लास्ट इयर पासून हॉस्पिटलमध्ये आहे. तर थोडक्यामध्ये द करेक्ट ऑप्शन इज सी. म्हणजे इथे सिन्स हे प्रिपोजिशन अप्रोप्रिएट आहे. सिन्स हे प्रिपोजिशनची करेक्ट जोडी आहे. तर थोडक्यामध्ये जोडी म्हटल्यापेक्षा सिन्स हे करेक्ट प्रिपोजिशन येथे आपल्याला वापरायचं आहे. तर मग वाक्याचं कसं होईल? ही हॅज बीन इन हॉस्पिटल सिन्स लास्ट इयर. तर या प्रश्नाचं 6 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे सी आणि उत्तर असेल सिन्स. त्यानंतर आता 7 नंबरचा क्वेश्चन बघा. फिल इन द ब्लँक. क्लर्क 2017ला हा क्वेश्चन आलेला आहे. कोणता क्वेश्चन आहे ते बघूया. सी इज गुड डॅश डॅश इंग्लिश ग्रामर. आता इंग्लिश ग्रामर मध्ये ती गुड आहे, म्हणजे इंग्लिश ग्रामरच्या स्किल मध्ये इथे कौशल्य आहे, स्किल आहे, इथे नॉलेजेबल म्हणजे स्किल वापरण्यात आलेलं आहे इथे. तर ती गुड आहे कशामध्ये? इंग्लिश ग्रामर मध्ये. म्हणजे इंग्लिश विषय जो आहे, इंग्लिशचं जे ग्रामर आहे त्यामध्ये ती एक्सपर्ट आहे, त्यामध्ये तिला नॉलेज आहे, त्यामध्ये तिचं म्हणजे तिने ऑब्टेन केलेलं स्किल आहे. मग या अनुषंगाने आपल्याला येथे प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. तर मग प्रिपोजिशन इथे दिलेले आहे ऍट, इथे दिलेले इन, फॉर आणि ऑन. आता ऑनचा इथे वापर होणार नाही, कारण ऑन येथे कोणत्याही अँगलने येथे बसत नाही. तर सुरुवातीला प्रिपोजिशन पहिलं हे बघा ऍट. ऍट हे कौशल्य किंवा स्किल दाखवण्यासाठी ऍटचा उपयोग केला जातो. प्रॉपर लोकेशन दाखवण्यासाठी ऍटचा उपयोग केला जातो. एखादं ठिकाण दाखवण्यासाठी ऍटचा उपयोग केला जातो. तर येथे ऍट सी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर, म्हणजे येथे कौशल्य दाखवण्यासाठी इंग्लिशमध्ये ती एक्सपर्ट आहे म्हणून येथे ऍट या प्रिपोजिशनचा उपयोग होतो. त्यानंतर इनचा येथे उपयोग होत नाही, कारण इन मध्ये कालखंड नाही, ड्युरेशन नाही, येथे तसं काही नाही. फॉर म्हणजे करिता म्हणून तर येथे नाहीच. त्यानंतर ऑन एखादी कंटिन्युअस गोष्ट नाही किंवा एखादी डेट नाही, मंथ नाही. म्हणजेच थोडक्यामध्ये या वाक्यामध्ये ऍट हे प्रिपोजिशन येथे अप्रोप्रिएट आहे. तर थोडक्यात सी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर. सी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर. मग करेक्ट ऑप्शन ए आहे. तर 7 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए. ए इज ऍट. तर वाक्य असं होईल, सी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर. तर हे याचा आन्सर असेल. तर मग 7 नंबरचा आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर ए ऍट. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट. लक्षात घ्या, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन चूज करायचं आहे. हा प्रश्न केव्हा आलेला आहे? हा प्रश्न डिपार्टमेंट एएसओ, लक्षात घ्या, डिपार्टमेंट एएसओ 2015ला हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन फार सोपा आहे, फारच सोपा आहे क्वेश्चन. तर हा प्रश्न तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण या अगोदरचा एक प्रश्न अशा प्रकारे आपण सोडवलेला आहे. तर डिपार्टमेंट एएसओ 2015ला आलेला क्वेश्चन आहे. करेक्ट प्रिपोजिशन शोधायचं आहे. प्रश्न काय आहे बघूया. ही लिव्ज डॅश डॅश चर्च गेट. तो चर्च गेट मध्ये राहतो का चर्च गेटला राहतो? आता चर्च गेट हे फार मोठा आहे का? हे एक लोकेशन असावं.
ही कंट्री नाही किंवा मोठं मोठं शहर नाहीये. जर मोठं शहर जर असेल तर आपण इनचा वापर करतो, राईट. आणि छोटं विलेज असेल, छोटा एरिया असेल, एखादी कॉलनी असेल तर आपण ऍडचा उपयोग करतो. मग आता हे चर्च गेट जर बघितलं तर बॉम्बेला चर्च गेट आहे किंवा एखाद्या ठिकाणी चर्च गेट असू शकतो. पण चर्च गेट असं काही मोठं शहर नाहीये. आणि म्हणून येथे तुम्ही कोणत्या प्रिपोजिशनचा उपयोग करणार आहे, तर येथे बघा आता तुम्ही इनचा उपयोग करू शकणार नाही कारण हे मोठं शहर नाहीये. ऍट म्हणजे इन मोठं शहर नाहीये, लक्षात घ्या. चर्चगेट हे मोठं शहर नाही. मोठ्या शहराच्या अगोदर आपण इनचा उपयोग करतो. तर चर्चगेट हे छोटं असल्यामुळे किंवा एखादी कॉलनी असल्यामुळे किंवा एरिया असल्यामुळे, छोटा एरिया असल्यामुळे इनचा उपयोग इथे करता येत नाही. ऑन नाही, कारण ऑन हे कंटिन्यू साठी किंवा एखादं डेटच्या अगोदर किंवा कालखंडाच्या अगोदर ऑनचा उपयोग करतो. टू म्हणजे सहला नाते, टूचा उपयोग एखाद्या स्पॉट साठी नाही. तर येथे ऍट इज द करेक्ट ऑप्शन, लक्षात घ्या. वाक्याचं जर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे तर डी हे करेक्ट ऑप्शन आहे. मग वाक्य असं होईल, ही लिव्ज ऍट चर्च गेट. ती चर्च गेट कडे राहते किंवा चर्च गेटला राहते. इथे एक्झॅक्ट लोकेशन दिलेले, परंतु छोटा एरिया आहे आणि म्हणून आपण इथे ऍट या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. तर करेक्ट प्रिपोजिशन इज काय आहे, ऍट आहे आणि ऑप्शन नंबर डी. पुढे आता 9 नंबरचं क्वेश्चन बघा, अतिशय सोपं आहे. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. येथे सुद्धा आपल्याला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन वापरायचं आहे. अप्रोप्रिएट प्रिपोजिशनचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे. क्लर्क 2017ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. सी इज अफ्रेड डॅश डॅश फ्रॉग. आता अफ्रेड जेव्हा येईल, लक्षात घ्या, काही मुख्य क्रियापद असे आहेत, काही फ्रेजेस असे आहेत की ज्यांच्या जे आले म्हणजे त्याचाच उपयोग करावा लागतो. आता इथे अफ्रेड जेव्हा येईल तर अफ्रेडला आपल्याला फॉर लावता येत नाही, बाय लावता येत नाही, विथ लावता येत नाही. अफ्रेड बाय म्हणता येत नाही, अफ्रेड विथ म्हणता येत नाही, अफ्रेड फॉर म्हणता येत नाही. तर अफ्रेडची जोडी ही ऑफ बरोबर आहे. म्हणजे अफ्रेड आल्यामुळे तेथे ऑफ या प्रिपोजिशनचा उपयोग होणार आहे. तर मग वाक्य कसं असेल, सी इज अफ्रेड ऑफ फ्रॉग्स. ती फ्रॉग्सला घाबरत आहे. तर बाय हे ऑप्शन इथे अप्रोप्रिएट नाही, फॉर सुद्धा ऑप्शन इथे अप्रोप्रिएट नाही. तर ऑफ, अफ्रेड ऑफ इज करेक्ट ऑप्शन आणि विथ तर नाहीच नाही. तर थोडक्यामध्ये या प्रश्नाचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी. सी म्हणजेच ऑफ. मग वाक्य कसं होईल, सी इज अफ्रेड ऑफ फ्रॉग्स. तर अशा प्रकारे 9 क्वेश्चन आपण इथे संपवलेले आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न होते, स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन आहे आणि यावरती फोकस करायला हरकत नाही. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न 10 नंबरचा चॅलेंजेबल क्वेश्चन बघा. शेवटचा चॅलेंजेबल क्वेश्चन. तर चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये करेक्ट प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे. डिपार्टमेंट ASO 2017ला हा प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. डिपार्टमेंट ASO 2017ला क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन बरेचशा परीक्षेमध्ये मी बघतो. स्पर्धा परीक्षेमध्ये, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि हे कसे आहे, पेअरने आहे, लक्षात घ्या. आता येथे दोन दोन प्रिपोजिशन आहे, दोन ठिकाणी प्रिपोजिशनचा आपल्याला उपयोग करायचा आहे. डिपार्टमेंट ASO 2017ला हा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न अतिशय अतिशय महत्वाचा आहे. 10 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण घेत आहोत. तर प्रश्न वाचून घ्या. वी गॉट अप डाऊन अँड हॅड ब्रेकफास्ट डॅश डॅश 8 o'clock. परत एकदा प्रश्न बघा. वी गॉट अप डॅश डाऊन अँड हॅड ब्रेकफास्ट डॅश ॲट 8 o'clock. आता हे जे प्रिपोजिशन आहे, हे प्रिपोजिशन टायमिंगच्या संदर्भामध्ये आहे. एक्झॅक्ट टायमिंग इथे इंडिकेट करत आहे. मग एक्झॅक्ट टाइम इंडिकेट करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट प्रिपोजिशन जे आहे ते आहे ॲट. मग आता इथे जर बघितलं तर टायमिंग डॉन म्हणजे पहाटची वेळ आहे, पहाटेची वेळ आहे. ते एक्झॅक्ट वेळ आहे, तेही आपण ॲट या प्रिपोजिशनने दाखवतो. त्यानंतर येथे सुद्धा 8 o'clock एक्झॅक्ट टाइम आहे इथे पण, म्हणजे येथे सुद्धा ॲट ने आपण प्रिपोजिशनचा उपयोग करू शकतो. तर थोडक्यामध्ये वाक्यामध्ये बघा, ऑन आणि ॲट या प्रिपोजिशनचा इथे उपयोग होणार नाही, कारण ऑन म्हणजे एखादी कंटिन्यूअस वस्तू किंवा एखादी कालखंड दाखवण्यासाठी आपण ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग करतो आणि ॲट आपण येथे एक्झॅक्ट लोकेशन दाखवू शकतो. परंतु इथे दोन ऑप्शन असल्यामुळे
हे ऑप्शन अप्रोप्रिएट नाही. दोन येते, दोन ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे, डॉन आणि 8 o'clockच्या अगोदर, राईट. म्हणून पहिलं हे ऑप्शन येथे करेक्ट नाही. दुसरं सुद्धा करेक्ट नाही, कारण तेच येथे ऍट आणि ऑन आलेलं आहे. ऍट हे एक्झॅक्ट लोकेशन दाखवू शकतं, परंतु ऑन हे 8 o'clockच्या अगोदर येऊ शकत नाही, कारण ऑन हे कालखंड दाखवतं. त्यानंतर सी नंबरचं जे ऑप्शन आहे ऍट हे येथे अप्रोप्रिएट आहे, कारण वी गॉट अप ऍट डॉन, इथे एक्झॅक्ट लोकेशन आहे, टायमिंग आहे, आणि येथे सुद्धा 8 o'clock एक्झॅक्ट लोकेशन आहे, टायमिंग आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन सी हे बरोबर आहे. आणि डी नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर नाही, कारण ऑन येथे कालखंड दाखवण्यात आलेला नाही. येथे एखादी अशी वस्तू नाही की ती स्पर्श करणारी आहे, तेव्हाही आपण ऑनचा उपयोग करतो, किंवा काही कंटिन्युअस वस्तू दाखवण्यासाठी, कंटिन्युटी दाखवण्यासाठी ऑनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, रेडिओ इज ऑन. तर येथे असं काही वाक्य नाही, म्हणून येथे डी नंबरचं सुद्धा ऑप्शन इथे सुटेबल नाहीये. तर करेक्ट जे आहे सुटेबल येते, तर सी जे ऑप्शन आहे ते येथे करेक्ट आहे. मग या प्रश्नाचं आन्सर असं होईल, वी गॉट अप ऍट डॉन अँड हॅड अ ब्रेकफास्ट ऍट 8 o'clock. मग या 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी. अशा प्रकारचे 10 क्वेश्चन आपण इथे बघितले. ते अतिशय इम्पॉर्टंट आणि चॅलेंजेबल असे क्वेश्चन होते. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रिपोजिशन येतात. हे प्रिपोजिशन किती महत्वाचे आहे किंवा कशा प्रकारे आपण याचा वापर करायचा आहे, हे तुम्ही आता शिकलात असं मला वाटतं. आणि ह्या प्रिपोजिशनच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडू शकता. विविध अशा प्रश्नपत्रिकेमध्ये हे जे प्रिपोजिशन आलेले आहेत ते तुम्ही सोडून बघा, आणि त्याचा त्याचा अचूक असं उत्तर प्रश्नामध्ये देण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की हे जे प्रिपोजिशन आहे हे 10 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला समजलेले असावे. आपण ऑलरेडी हे 10 क्वेश्चन इथे सोडवलेले आहे, यावरती चर्चा केलेली आहे. आता मी येथेच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक बरोबर घेऊन येतो. तर तोपर्यंत आता तुमची रजा घेतो. थँक यू सो मच.